उदाहरण द्यायला चित्रय बंधू आहे. पूर्वी एक होता नव्हतं, आज त्यांनी स्केल अप केला. अनेक उदाहरण आहेत. मसालेवाले लोक आहेत. हाय टेक्नॉलॉजी गोष्टी नाही, परंतु हाय क्वालिटी गोष्टी आहेत. आणि त्या त्यांनी स्केल अप केल्यामुळे त्यांचा व्यापार वाढला आहे. समाज जो आहे त्याचा फायदा घेऊ शकतो. नाही तर तुम्हाला तिथे एका दुकानात जाऊन रांगेत उभं राहायची फारशी इच्छा नव्हती. तर स्केल, फ्रीडम टू टेक डिसिजन्स, ग्रोथ, त्याच्याकरता लागणारे कॅपिटल सगळं त्यांनी मुठीत आवडून बँका तोडून टाकल्या. नॅशनलाइज केलं असं म्हणत नाही, एअरलाइन्स मोडून टाकल्या. हॉटेलमध्ये सरकार गेलं, अशा करता गेलं. अरे सरकारला स्वतःच्या ऑफिस मधलं टॉयलेट साफ करता येत नाही, हॉटेलमध्ये चालवायला गेलं म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मग तू केलं नाही. त्याच्यात फार जास्त बोलायचं कारण आज प्रश्न असा आहे की कॉमर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण भारतामध्ये पुढे जाणार असू, विश्वगुरु वगैरे बोलायची गोष्ट ठीक आहे, तुम्ही विश्वामध्ये सक्सेसफुल उद्यमी झाला, तुमच्या इथे चांगले प्रोडक्ट्स तुम्ही निर्माण करू शकला, इफेक्टिव्हली एफिशिएंटली जगभर विकू शकला, तर दॅट विल बी अ मच ग्रेटर अचीवमेंट. विश्वगुरु हा माझा विरोध नाही, परंतु त्याच्याने तुम्हाला काय मिळणार आहे, समाजाला काय मिळणार आहे,